नमस्कार, मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत भगर। तर त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे। एक गंज ठेवला आहे, गंज पण तापला आहे। त्याच्यात एक पळी तेल टाकते आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या। मी उपवासासाठी टाकत आहे म्हणून फक्त मिरच्या यूज करते। तुम्ही कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद पण यूज करू शकता। तर मिरच्या अशा छान तडतडू द्यायच्या, व्यवस्थित भाजून घ्यायच्या। नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। मी थोडंसं जास्तच पाणी टाकलं आहे कारण मला जास्त मोकळा हवा नव्हता। तुम्हाला जर जास्त मोकळा हवा असेल तर थोडंसं पाणी कमीच टाका। चवीनुसार मीठ, आणि पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची। पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये भगर मी धुवून ठेवलेला आहे। आणि भगर धुताना तो भगर जो बारीक असतो त्याच्यामुळे त्याला गाळून घ्या, म्हणजे भगर वाया जाणार नाही। भगर मी पाण्यामध्ये ॲड करते, उकडीच्या पाण्यात। त्याला पूर्ण फिरवून घ्या आणि छान 2 ते 3 उकड्या येऊ द्या। छान बघू शकता, अशा प्रकारे ज्यावेळेस होणार त्यावेळेस त्याच्यावरती झाकण ठेवा। झाकण 5 मिनिट झाकण ठेवा मिनिमम, त्याच्यानंतर काढा। मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे म्हणून हे असं झालं, म्हणजे थोडंसं पाणी जास्त दिसत आहे त्याच्यामध्ये। फिरवून घ्या। त्याच्यानंतर गॅस बंद करा आणि झाकण ठेवून द्या। 5 मिनिटानंतर बघू शकता परत असा होतो। तुम्ही जर पाणी कमी टाकलं असेल तर छान मोकळा मोकळा होतो। मला मोकळा नव्हता पाहिजे। दुसरीकडे मी आमटी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून थोडंसं कूट करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये मिरच्या मिक्स करते आणि मिक्सरला फिरवून घेते। थोडं थोडं पाणी टाकून फिरवते। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। बघू शकता अशा प्रकारे मी त्याला काढून घेतलं आहे आणि एक कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकते। मी अगोदर पण सांगितलं आहे मी उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी याच्यामध्ये काहीच बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मिक्स केलेले नाही आहेत। तुम्ही जिरा मोहरीचे तडका देऊ शकता। तर फक्त तेल मिक्स केलं आहे आणि थोडीशी चिंच थोडा वेळ पाण्यात भिजत घातली होती आणि छान उकळी येऊ देते त्याला। थोडंसं मीठ मिक्स करते चवीनुसार। बघू शकता, तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता, थोडंसं घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने। आणि याला एक उकडी आणून घेऊयात, 1-2 उकडी, आणि रेडी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।